मला सांगा, बाईनं कुंकू मोठं लावण्यापेक्षा आपल्या मालकाला काशीतल्या मालकापेक्षा पंढरपुरातल्या मालकापेक्षा मोठं समजावं, ही पतिव्रतेच्या यादीत आहे. पतिव्रतेच्या यादीत आहे. अंगावरचे पांढरे कपडे थोडी मळकट झाली तरी चालतील, गंध वाकडा तिकडा झाला तरी चालेल, तुळशीची माळ कमी अधिक ठोकर असली तरी चालेल, पण संप्रदायाचे नियम पाळतो त्याला वारकरी म्हणतात. विठाला विठाला. अशा नियमाच्या चौकटीत असणारी चोखोबर आहे, त्यांना बुक्का लावण्यासाठी पंढरपुरातला मालक. आईसाहेबाच्या अंतःकरणात थोडासा संशय आला. स्त्री स्वभाव आहे, शेवटी लक्ष्मी जरी असेल तरी स्त्री आहे, स्वभाव येतो स्त्रियांचा. आणि अंतःकरणातला थोडासा भाव बदलला आणि लक्षात घेतलं, ज्या चोखोबाला आपले मालक मानते ते चोखोबा आहेतच कसे बघायचे, दाखवा बरं मला सुद्धा तुमच्या भक्ताकडे येऊ द्या. तर देवाच्या लक्षात आलं, जिच्या अंतःकरणात थोडीशी शंका आली, अशा व्यक्तीला भक्ताकडे आपण तरी नेऊ नये. हो, नेऊ नये म्हणजे नेऊ नये. आणि आपल्या भक्ताला पाहण्यासाठी हिचं चित्त तरी कुठं स्थिर आहे, जवळी नाही चित्त. आणि कशाला घेऊन जायचं, मना क्षणाक्षणाला शंका हिच्या अंतःकरणात आपल्या भक्ताविषयी यायली, आपण नेऊच नाही. मग गरुडाला सांगितलं यायला घेऊन जा. गरुड घेऊन गेले. गरुडाने माणसाचं रूप घेतलं ना आवाज दिला, सोयराबाई, ओ सोयराबाई जी. महाराज कुठे गेलेत? सोयराबाईनं सांगितलं, खाल्लाखाड्या गलीला मालकाच्या पोरीचं लग्न आहे. म्हणजे ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला पण वारकरी बाबा मालक म्हणावं लागायचं. इतका काळ विचित्र होता, इतका काळ. आता काळ बदलला आणि मालकाच्या वजनात राहत होते, गडी गड्याच्या वजनात राहत होते. पूर्वीच्या काळात मालकाच्या वाड्यात बूट घालून गडी जातच नव्हता. आता बरेच गडी मालकाच्या खांद्यावर हात टेकीत आहेत. याचं कारण सांगू का? मालकच गाड्या कुंदीडीन पैसे घेतात, त्याच्यामुळे काही किंमत राहिली नाही ना. किंमत राहिली. आपोआपली प्रतिष्ठा आचरणसंहिता सांभाळली की माणसाचं वजन वाढतंय. मी नेहमी सांगत असतो, सासऱ्याच्या पुढून जाताना सुनानं पदर पडू द्यायचा नाही. भक्त कोणाला म्हणायचं सांगतोय? सासऱ्याच्या पुढून जाताना सुनानं पदर पडू द्यायचा नाही. आणि सासऱ्याला सून जर बैठकीतच सगळं देत असेल तर सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. सून जर सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू देत नसेल आणि तरी पण सासरा चुलीला पाय लावून शेकीत असेल तर अशा सासऱ्याच्या तोंडात पेटलेली धिलपी पुरी घालायची. पाप जर लागलं तर गिरगावचा बाळू फेडीन. आचारसंहिता आहे. इथं जुन्या माणसांना सगळ्यांना कळत असेल, तुम्हा सगळ्या लोकांना, जुन्यांना. तुम्ही तुमच्या लहानपणी गुरुजी दिसले की थांबत होते का? अशी बंग पळायची माणसं, बंग पळायची बंग. आता गुरुजीच म्हणते, ए बाळू चुना दिवर, दिवर बाळू चुना. मग बाळू लगेच चिकून मागच्या खिशातून काढतो, घ्या चुना. निदान तंबाखू खाणाऱ्यांनी चुना तरी स्वतःचा खाल्ला पाहिजे. चुन्या इतकं बेकार काहीच नाही, चुन्या इतकी बेकार घाण पण नाही. तुम्हाला सांगू का चुना किती बेकार असतो? उदाहरणार्थ मी तंबाखू खातो असं समजा तुम्ही, मी नाही समजिनार तरी पण पाप लागून. हो, संप्रदायात व्यसनाला किंमत नाही. मी जर तंबाखू खात असेल आणि माझा जर कान गुदगुद करायला असेल तर माझ्याकडे का तुराटीची काडी थोडीचे कान खाजवायला, हेच बोट, हा लगेच दुसऱ्या ठिकाणी नाही हात लाईत, नको कीर्तनात. आणि तंबाखू खाची सवय झाल्या मग ते बोट कशात घातलं? चुन्यात. आणि दुसरा म्हणला, द्यान बाळू महाराज तुमचा चुना. मला नेमकी सर्दी झालेली होती. ते म्हणला, महाराज आम्ही चुना घेतो, तोंडातलं येतो राव, पण तुमच्या चुन्यानं तोंडातलं आलंच नाही, वरचाच थर गेला. आहे का नाही? पाया पडतो तुमच्या, तंबाखू खात जाऊ नका. पाया पडतो. इतकंच घ्या आजच्या कीर्तनातलं, पाया पडतो, तंबाखू खात जाऊ नका. आणि खाचीच असेल तर कोण्या हरामखोराचा चुना खात जाऊ नका. विठाला विठाला विठाला.
काय सांगू लागलो? गरुडाचं. हा, गरुडाचं. गरुड गेले तिथं, आवाज दिला. वजनात राहत होती माणसं, अधिकारात राहत होती, महिमेत राहत होती. खाल्ला कड्या गडीला मालकाच्या मुलीचं लग्न आहे आणि त्या मुलीच्या लग्नातलं सरपण फोडण्यासाठी माझे धनी गेलेत. धनी या शब्दाचा अर्थ कपाळाचा मालक. माझ्या माईंनो, नवऱ्याला धनी म्हणी जा, नवऱ्याला मालक म्हणी जा. पप्याचा बाप, यमुनीचा बाप, भाग्याचा बाप. तू का गुरख्याला बोलायली दोरके का काय तू? हो ना, असं बोलत असते तोय. हा, काय चतुरान, काय मंजुळा येड्यावानी बोलती बाई तू अशी. मालक आमचे बाहेर गेलेत, वजनदार. वजनदार शब्दात. हो, धनी एवढ्यात बाजाराला गेलेत. हो, सुनेने सासऱ्याला कारभारी म्हणायचं पद्धत होती काही काही भागात. काही भागात मामांजी म्हणण्याची पद्धत होती. मामांजी आत्ताच गेलेत, कारभारी आत्ताच पैठणला गेलेत. ह्या काय म्हणतात, म्हातारे आताच गेलं. तू या अंगावर भिताड पडन, झोपीत झोपीत भिताड पडन. सासऱ्याला म्हातारा म्हणती, त्यानं कमिलेल्या मोरंडीतले गहू चपात्या चुरू चुरू खाली आणि त्याला म्हातारं म्हणायली. तुला नैतरपणीच मरण येईन. हा, पेटलेली चिमणी तू ह्या अंगावर पडन, घरात जळशील. घरात कशाला कीर्तन ऐकायचे, कशाला रामायण ऐकायचं, कशाला भागवत ऐकायचं? नुसते महाराज श्रीमंत करायचे, खपक्या पाकिट देऊ देऊ आणि तुम्ही तसेच सोनाराच्या नळीवाणी फुकणे. विडाला विडाला विडाला. बायका म्हणत्यान मेला आमच्यावले नांगर फिरवायला. गळ्यात शपथ, तुमचा आणि माझा काही भांडण नाही. मी काल इथं जवळच होतो गेवराईला, सकाळी परभणीला होतो. कशा करता इतकं बोलतो माहिती? या देशातली सर्वात मोठी जडवड श्रीमंती काय असेल ते या देशाची बाई आहे, या देशाची स्त्री आहे महाराज, या देशाची स्त्री आहे. तुम्ही किती पुण्यवान आहेत सांगू तुम्हाला. वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा एक पुरावा आहे, 3 पानाचा पुरावा सापडला. शांतीब्रह्म एकनाथ महाराज अधिकारी होते त्याबद्दल दुमत नाही, पण 36 वर्ष पंढरपुरातला मालक जर पाणी भरण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी थांबला असेल तर ही गिरिजा काकींची पुण्याई होती. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या धर्मपत्नीची पुण्याई होती आणि ती माऊली तुमच्यातली एक आहे. इतक्या मोठ्या आहेत तुम्ही, इतक्या मोठ्या आहेत, इतक्या मोठ्या आहेत. म्हणून चुका करता कामा नये. गनिमत बालाजीचं मंदिर कुलूप लावलेलं असते म्हणून ठीक आहे, नाही तर ह्या मंदिरात गेल्यावर त्याच्या तोंडाला पेढा लावते. हो, आणि ही पेढा लावून दोरकी बाहेर गेली की मुंग्या बालाजीच्या तोंडात. हो, आणि लगेच येडा घालताना मागून पेढा चिटकी ती देव मागून खातू का काय करत्याल, काय मिळच नाही. हो, काय सीमा. किती महाराज मेल्यावर सुधरायचं तुम्हाला? पहिली गोळी मला घाला, मरू द्या, काय ताण नाही. आता माझ्या पोरायला भरपूर आहे, त्याने एकाच रंगाचं पाणी प्यावन, ज्वारी बाजरीच्या भाकरी खावा, 2-4 पिढ्या संपत नाही त्याला. आमचे पोरांनी जर रंगारंगाचं पाणी पिलं तर आपल्या 13 रुपये राहणार नाही. नाही, आमच्यावर घेतल्यावर खसखस पिकती तुमची नाही का? पोरग मला सांभाळणारच, नाही सांभाळलं तर त्याची सोय पाठ्या पाहिन. हे मला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय. तुमचं सांगायलोय विठाला विठाला. चोखं भरायचं काम, सरपण फोडायचं. लक्ष्मीने सांगितलं, गरुडा चला खाल्ला कड्या आळीला कोणते मालक आहेत त्याच्या पोरीचं लग्न आहे, आपण बघू सरपण कोण फोडायले. 2.5 किलोची कुऱ्हाड, 2.5 किलोची, थोडासा आवाज, 2.5 किलोची कुऱ्हाड, खंटाळ लाकडं होते. संदेशी कुऱ्हाडवरी जाची आणि कुऱ्हाड लाकडावर टाकत असताना हाडाचा पिंजरा असा गोळा व्हायचा, गोळा पोटपाठीत जायचं. लक्ष्मीनं दुरून ते सरपण फोडलेली, तासभर प्रक्रिया पाडली, सरपणाच्या दिलप्या गंजी लावून दिली.
आणि फाटका कपडा एक मालकाच्या दारात टाकला आणि गाडगं होतं जवळ असं ते ठेवून दिलं. अर्ध्या तासाच्या नंतर त्या हरामखोर मालकाची बायको बाहेर आली. उत्तरेश्वर बुवा तिनं 2 शिळ्या भाकरी आणि 7-8 दिवसाचं ताक त्या गाडग्यात टाकलं. हे डोळ्यानं लक्ष्मी पाहत होती, लक्ष्मी पाहत होती. घरी नेऊन दिलं ते. आवाज दिला, सोयरा, हे सोयरा. जी मालक, हे स्वयंपाक आणलाय सोयरा, ठेवा मधात. 5-6 दिवसाच्या ताकाला वारकरी बुवा महाराज आणि शिळ्या 2 भाकरीला मिष्टान्न नाव दिलं. काय महिमेत राहत होती लोक. येतो बरं मी, माझ्या भजनाची वेळ झाली. आणि मग चंद्रभागेच्या कडेला एक लिंब होता, त्या लिंबाला चोखा लिंब म्हणतात. आणि त्या लिंबाखाली चोखो भरायचं भजन. 12 घंट्याचा प्रवास आईसाहेबाचा पंढरपुरातल्या मालकिनीचा, घरापासून सरपण फोडेपर्यंत. आणि सरपण फोडून पुन्हा घरी स्वयंपाक द्यायला, मग लिंबाखाली चोखो भराय भजन. मालक आले, बुक्का लावून गेले. मालकान पाहिलं तिथं बसली आपली मालकीन म्हणून. त्याला काय दिसत नाही. मुंगी के पाव में घुंगरू बाजी वही आल्ला सुनताय. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. सर्वत्र देव भरलाय ना. त्याला काय तोंडागिंडाची पाठीची देवा नाही पाठ. हो, त्याला तोंडाचा संबंध नाही, पाठीचा संबंध नाही, पोटाचा संबंध नाही. सर्वत्र देव आहे. विश्वात यापून उरलेला आहे ते. कणाकणात अनुरेणुया. हो, काय सगळ्या याच्यात देव. पाहिलं गरुडन लक्ष्मी. गरुडाला खुनीलं. आता म्हणलं मग काय चालतंय या निघणतन. बुक्का लावला, निघून गेले. संध्याकाळी घरी आल्या. मालक, आज लक्षात आलं तुम्ही चोखो भरायला बुक्का का लावता. देवाच्या लक्षात आलं. एका दिवसाची प्रक्रिया पाहिली, तिचं अंतकरण पाकुळले. गेल्या 35 वर्षाची चोखो भरायची सेवा आहे. सगळी जर सेवा पाहिली तर लक्ष्मीला शुद्ध राहणार नाही, बेशुद्ध पडतील, बेशुद्ध. इतकी सेवा चोखो भरायची. आईसाहेबांनी माझ्या पंढरपुरातल्या मालकिनीनं मालकाला सांगितलं, मालक तुम्हाला एक विनंती करते, ज्याने अहोरात्र भजन करावा. 12 तासातला विषय बघितला. भजन आटोपल्याच्या नंतर सोयराबाईनं ताकन भाकरी आणली, ती पिली. ती पेत असताना विटेवरच्या मालकाचं चिंतन केलं आणि थोडा वेळ लिंबाला टेकन देऊन बसले. तेवढ्या अवकाशात गावातून निरोप आला, चोखा. मी चोखा म्हणायलो. मला म्हणा वाटत नाही तो शब्द म्हणून म्हणीन. एकेरी भाषेत एका मोठ्या व्यक्तीने आवाज दिला, हे चोखा. आमची मसोड मेली, गावाच्या बाहेर नेऊन टाक. तशीच मसड गाड्यावर लोटली आणि मंगळवेढ्याच्या बाजूला 2-3 किलोमीटर नेऊन टाकली. ही विटेवरची मालकीन पाहत होती. वापस आले, हातपाय धुतले, आंघोळ केली, पुन्हा कळसाला नमस्कार केला आणि पुन्हा भजनाला बसले. ही सगळी क्रिया पाहिली. आईसाहेबानं सांगितलं, मालक एक विनंती करू. ज्या चोखोबारायला तुम्ही बुक्का लावायला जात होते त्या चोखोबाराविषयी माझ्या मनात शंका आली, मला माफ करा. पण त्या चोखोबारायला सरपण फोडायची वेळ येऊ देऊ नका. त्यांना पैसे देऊन टाका, काही द्रव्य देऊन टाका. देव काही बोलले नाही, काही बोलले नाही. महाराज भगवान काहीच बोलले नाही. दुसऱ्या दिवशी पण आईसाहेबांनी सांगितलं, का हो तुमच्या मनानं काही करावा आणि आम्ही सांगितलेलं तुम्हाला करा वाटत नाही, द्या ना काही त्या चोखोबारायला 10-5 रुपये. भगवंतानं सांगितलं, सोयरा ज्याला काही जरी दिलं तरी ते घेतच नाही, याच्याकरता मी त्याला बुक्का लावायला जातो. याच्याकरता मी त्यांना बुक्का लावायला जातो. कोणाला बघतं म्हणायचं. आता बघा, माझ्या विटेवरच्या मालकिनीनं विटेवरच्या मालकाला सांगितलं, मालक तुम्ही इमानदारीनं देतच नाही, तुम्हाला देवाच वाटत नाही काही, देवाच वाटत नाही काही तुम्हाला. एक ऐकतं का मालक माझं? मला परवानगी देता का? मी देते चोखोबारायला, श्रीमंत मी करते. आयुष्यभर चोखोबाला कोणाची ढोरवळायचं काम पडणार नाही, कोणाचं सरपण फोडायचं काम पडणार नाही, रस्ते झाडायचं काम पडणार नाही. मी यथासांग कृपा करते आणि संपत्ती देऊन टाकते. जगाच्या मालकानं सांगितलं, तू जर माझ्या चोखोबाला संपत्ती दिली,
तू जर माझ्या चोखोबाला संपत्ती दिली तो जीवनभर तुझ्या शब्दाच्या पलीकडे मी जाणार नाही. जीवनभर गाण्यात सांगितल्यासारखंच वागन. नवरा माझ्या मुठीत ग. या ट्रॅक्टरवर गाणं ऐकील तर मी त्या ट्रॅक्टरवाल्याला लय नाद असतो, जोरात आवाज करायचा. त्याला असं वाटतं का बाकीच्या लोकांच्या कानाचे ऑपरेशन झालेत? असं वाटतं का त्याला? बरं, बाकीच्या ट्रॅक्टरवाल्यानं करू द्यावं, पण ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्यानं नाही मोठा आवाज केला पाहिजे. काय होतं माहितीये का, ती ट्राली उलथतीन हे मुंडकच घेऊन कारखान्यात जातं. करा माप. काय पप्याची माय मोजी तू का आता? हा, ट्राली तर तिकडच पडली ना. इथं कोणी असेल ट्रॅक्टरचा ड्रायव्हर तर माफी मागतोय. कशामुळे माफी? राग येऊ देऊ नका. मी सुद्धा एक शेतकरी आहे, चांगल्या क्वालिटीचा शेतकरी आहे का नाही उतरेश्वर बा. हे असं जगा बांधावून शेती करीत नाही. येऊन बघा एखाद वेळेस माझ्याकडे कशी करतो. आहे का नाही लिपणे सर? हा, मस्त शेती करतो, छान. 15-15 फूट वाढलेल्या उसामध्ये शेतकरी राजाला बॅटरी नाही, पायात बूट नाही. त्याचा ऊस ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरनं जर व्यवस्थित कारखान्यात नेला तर त्या ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या 3ऱ्या पिढीला तहसीलदार जन्माला येईल. तहसीलदार जन्माला येईल. शेतकऱ्याचा ऊस जर व्यवस्थित कारखान्यात नेला आणि जाणून बुजून शेतकऱ्याचा ऊस जर रस्त्यात पालथा केला तर 42 पिढ्या ट्रॅक्टरच पुसशील. दोन्ही बाजू आहेत आपल्याकडे. राग येऊ द्या, काय त्याला ताने पुरावा आहे त्याला. सत्यत्वम मी मदो वय जायते शैवाम भयस्तते वचा यश शैवाम सत्यतो पुनितम अमरेंद्रास्तते वचा नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिलं नाही ना. आपण केलेली सेवा सत्यत्वात जर उतरली तर इंद्राच्या पलीकडचं वैभव भोगशील, आणि तू केलेली सेवा जर असत्यात उतरली तर हलकटाच्याही पलीकडचं हलकट वैभव भोगशील. हा फार मोठ्या व्यक्तीचा पुरावा आहे. विठाला विठाला. भगवंतानं सांगितलं लक्ष्मी वाटेल ते कर, तू मग देण्याचा प्रयत्न कर. मला आनंद आहे माझे चोखोबा श्रीमंत केलेस तर. आईसाहेब चोखोबरायाकडे गेल्या आणि चोखोबरायाला सांगितलं, महाराज, अहो महाराज ऐकलं का? जी बाईसाहेब जी, लिंबाखाली लक्ष्मी आईसाहेब गेल्या सामान्य बाईच्या रूपात. अहो लक्ष्मी कोण्या बाईचं रूप घेतलं तर ती काय साधी दिसत असेल का? लक्ष्मी लक्ष्मी छंती. अहो चित्रातली लक्ष्मी पाहिली तर माणसाला असं प्रसन्न वाटतंय. कमळावर उभी आहे, दोन्हीकून 2 हत्तीचे मुंडके, त्याच्यात 2 असे ते कलश आहेत, एकातून बिस्किटं पडायलेत, चहात बुडून खायचे नाही हो, एकातून असे हारो पडायले. तर मला वाटतं तशी लक्ष्मी 5 मिनिटं बाळाच्या घरी आली तर पुन्हा कोण्या गावात जायचं काम पडणार नाही. आहे का नाही? कहा पोट भरण तर भरू बाळाचं पोट का पैठणचं तळ हे का काय? विठाला काय लक्ष्मी होती ही. चित्रातली लक्ष्मी पाहिल्यावर इतका आनंद. या मार्गशीर्ष महिन्यात पूजा करतात ना लक्ष्मीची. हो, आपल्या ज्ञानोबाराय तुकोबारायने सांगितली नाही ती पूजा. मी ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय नाथबाबा सावता महाराज सेना महाराज रविदास महाराज कबीर महाराज मीराबाई जनाबाई सखुबाई मुक्ताबाई याईनं सांगितलेली व्रत करतो. भांगाऱ्या भोंगाऱ्याने सांगितलेली व्रत आपल्याला नाही आवडत. आमच्या पपेच माय म्हणली मला ते ढवळे गुरुवार करायचे. मी म्हणलं मुकाटे बस. ढवळे गुरुवार करायचे म्हणल्यावर साडी ढवळीन बाळू चिता असताना चुना लावा लागतो कपाळाला. हो, ती म्हणली मान तसं कसं काय? आणि मी म्हणलं मालक मेल्यावर ढवळी साडी नेसा, मालक जिता असल्यावर नाही. ती म्हणली माय नग मला या इंजेक्शन चांगलं होतं म्हणून तिला गुण आला. नाही तर औषध डुप्लिकेट असल्यावर गुण कसा येईल? मला एकदा अंगाच्या वरून ताप आली. मग कुठून येत असती ताप? डॉक्टरला म्हणलं अशी ताप आली तर मग त्यानं अशी पिन घातली. इंजेक्शन चांगलं असलं की गुण येतो. जरसं रक्त काढून मशीनमध्ये घातलं तुम्हाला मलेरिया झालाय. मी म्हणलो बापरे. शिक्षण कमी असल्यामुळं रोगाची नाव माहीत नव्हते. म्हणलं याला खर्च म्हणले 6 इंजेक्शन आणि 14 गोळ्या. पैसे रुपये नाही. चिखलावत पाऊस पडला. म्हणजे ज्याला लोक संध्याकाळी देते डॉक्टर त्याच्याकडून रुपया घेत नाही. मी म्हणलो मग द्या इंजेक्शन. झोपायच्या झोपीलं इकून एक दिलं इकून एक दिलं. दुखलंच नाही. म्हणलं साहेब इंजेक्शन दुखलंच नाही ना.
नाही म्हणले, पैठण तालुक्यात आपल्यासारखा नरम हाताचा डॉक्टरच नाही. आपल्या हाताने इंजेक्शन दुखतच नाही. हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर कळलं काऊन नाही दुखलं. अंगात हाणलंच नाही, कष्ट्यातच हाणलं. आणि मग कष्ट्यात इंजेक्शन हाणल्यावर दुखणं राहत असतं वय. औषध खोटं असल्यावर गुण येतो. औषध ओरिजिनल म्हणून चपक्यात गुण आला पप्याच्या माईला. तीन ढवळा गुरुवार केलाच नाही. हो, लय जणायची औषध बोथट. अरे गुणच येईन. मार्गशीर्ष महिन्यातली पूजा शांबाला नावाची कन्या होती बरं. आणि काय बापाचं राज्य गेलं बरं का. आणि सगळ्या लोकांनी राज्य लुटून नेलं बरं का. भिकाऱ्याची अवस्था झाली बरं का. पण काय एके दिवशी वडिलांच्या घरून मिठाची कळशी आणली बरं का. आणि त्या मिठाच्या कळशीतला एक एक खडा सैन्याच्या हातात दिला बरं का. त्या सैन्याने एक एक मिठाचा खडा खाल्ला बरं का. आणि काय सैन्याला ताकद आली बरं का. फडाफडा पुढच्या राजाचं सैन्य मारलं बरं का. राज्य पुन्हा आलं बरं का. शांबाला नावाची कन्या होती बरं का. अरे सुंबळ्या, या मिठाच्या खड्यानं जर सैन्याला ताकद आली असती तर माझ्या पवित्र देशाच्या सीमेवर बंदुकी द्यायचं काम पडलं नसतं. मिठाचे पोतेच उभे केले असते. बचक भर मीठ काय कसा भान. काही सोंग शास्त्र म्हणेल ते सांगावे. ते राज्यही तृण मानावे. 18 संतांनी जे देव मानले तेच देव आपण मानायचे. 18 संतांनी जे व्रत मानले तेच आपण मानायचे. भांगार नाही बोकांडीवर घ्यायचं. मान मोडत असते. उपवास किती सांगितले माहिती? फक्त 29. निराहार उपास 29 सांगितले. आणि जेवण उपास सांगितलं फक्त सोमवार. ते एक टाइम जेवण करायचा. आणि फलाहार करून फक्त 29 उपवास. 24 एकादशी आणि 5 परवान्या. पैठण मधल्या मालकाने पुरावा द्याला 5 उपवासाचा. पर्व विशेष भागवत धर्मी. पर्व विशेष भागवत धर्मी. पर्व विशेष भागवत धर्मी. कोणते पर्व आहे त्या भागवत धर्मात असं बोलतो ना मराठीत. राहू दे ओई पहाट म्हणू आपण. महाशिवरात्री, कृष्णाष्टमी, रामनवमी, वामन जयंती आणि नरसिंह जयंती हे 5 उपवास आणि 24 उपवास. 24 आणि 5 29 आणि सोमवार एकदा जेवण. हा सोमवार धरीनत, एकादशी धरीनत, काही धरीनत. आणि 9 दिवस साबुदाणा. 9 दिवस चप्पल नाही. इशिक तर टकटक दिसायलेत मला नवरात्रात चपलानं घालणारे. इशिक जण गौश येतो इथं. हो, माय का गोळ्या संपल्या का चेहऱ्या पाहिल्या पाहिल्या कळतंय. नवरात्रात चप्पल घालायची नाही. गादीवर बसायचं नाही. बाजावर बसायचं नाही. भाकर खाची नाही. साबुदानाच खाचा. भगरीची भाकर भेंडराय संग खाची. देवी शिळी आहे का भेंडर खाला. हो भेंड्या आमच्याकडे भेंडर म्हणते. ते उगा चोंबळ्या गप्पा आहेत. भेंडरायला भेंड्या म्हणणं त्या मुचक्या गप्पा आहे का नाही. एकच अर्थ आहे त्याचा. काय ताण नाही. 9 दिवस साबुदाणा खातून दसरा झाला की गोरपडी धरी तू. दम नाही उपासायला. कसा देव पावन. येडी आहे काय हराम खोराला देवी मानायला. विठाला विठाला काही करायचं नाही. या मोठ्या लोकांनी, या मालकांनी आपल्याला जे सांगितलं ते उपवास करायचे. कोणते करू नका. हे लय उपवासायचे नाद हो. म्हणून सगळ्यात आपल्या महाराष्ट्रातल्या बायका व्यसनी नाहीत. पण माणसापेक्षा रोग यायला जास्त आहेत. कारण सांगू का. कोणते उपवास. लवंगावर शुक्रवार एकच लवंग खाची. आणि ती लवंग जितकी गरम आहे का त्याच्या 20 पटीनं म्हाताऱ्यावर तापायली. आणि कशाला शुक्रवार धरायली तू चतुरा. हा, अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस नीट पडत नाही. हो, तिला गौसून नदीत टाकायचं. हो, कशाला तापायचं म्हाताऱ्यावर. लवंगाव शुक्रवार धरी ती. हो, खारकाव बुधवार मरी आईचा. हो, काय आगावपणा कशाला करायचा. काही नाही काही नाही काही नाही. हो, एकादशी धरली सोमवार धरला ना. हे सगळ्या व्रताचं टावर आहे. सगळ्या व्रताचं टावर आहे. अहो हे 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 मेन झाड आहे. मेन झाड
हे बाकीचे याच्या फांद्या येतात आणि तुम्ही मेन झाड सोडून दिलं का? अहो तुम्ही पोराच्या लग्नाला जर बायका गेल्या ना तर नवरदेवाच्या माईच्या जवळ बसायचं. बरोबर जेवायच्या टायमाला पोरीकडची बाई हळीत कुकाचं ताट घेऊन येते आणि 2 ताशावाले येते, धातडांग 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 धातडांग, आणि एक परात वाजती पालथी धातडांग धात. पराती पण वाजायला तो लग्न आहे ना, त्या काठोटी फुकल्या आहे ना तेव्हापासून पराती पालथ्या झाल्या. काय डसू लागल्या का काठोटी इकल्या तुम्ही पराती घेतल्या? काठोटीतला ज्यानं स्वयंपाक खाल्ला त्याने बायकोच्या पायाची माती नाही खाल्ली, कारण काठोटीत कणिक मळताना तिला 2 कानं असते तर ते कानं पायानं दाबायचे. परातीला कुठं ताण कान आहे मधात टाकायचा का पायाच्या? आणि परत तर दाबावं लागतील महाराज, म्हणून ह्या दोन्ही पायाच्या बोटात दाबीत आहेत आणि त्या परातीच्या काठानं असं चट माथोड, म्हणून तर थुत्र काळे झाले आपले. आणि मस्त म्हणतात मी पतिव्रता, नवऱ्याला पायाची माती खाऊ घातली शांती की. पाया पडतो तुमच्या आगावपणा करी जाऊ नका. माझ्या माईंनो लय मोठे आहात तुम्ही. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या देशातल्या पवित्र तेजस्वी नारी आहात तुम्ही. काय सांगू लागलो, आई साहेब गेल्या तिथं. अहो मी आले तेच कसं सामावून तिचं कसं ते तेज वावगळ दिसन. सामान्य रूपात आई साहेब तरी चोख उभा आहे माग. अहो का लांब चालल्या? मालकीनबाई मी शूद्र हे, आमच्या जवळ कशाला येतात? गरुड माणसाच्या रूपात. अहो थांबा, तुम्हाला भेटायला. कशाला भेटता? लोक तुम्हाला जातीतून वाळीत टाकतील मला भेटल्यावर. काय कोणाची ताकद आहे? बसा. बसले चोख उभा आहे. आणि मग लक्षात आलं, अरे गडे ह्या मालकीन दिसत्यात. ते का बाळ्या होता का गिरगावचा? हा, ते चोख उभा आहे होते. जी आई साहेब, आमच्याकडं जरा श्रीमंती भरपूर झाली, जर तुम्हाला द्यावं का? नको. बरेच प्रयत्न केले, वटीत घेऊ का? आम्हाला म्हातारपणी सांभाळा. खूप करूनही ते नाटकं केली आईसाहेबांनी चोखोबाऱ्याला श्रीमंत करण्यासाठी, पण एकाही कामात आईसाहेब परिपूर्ण झाल्या नाही. एके दिवशी रागाच्या भरात विटेवरच्या मालकाने विचारलं, पक्षायतनो भेदी, गेल्या 15 दिवसापासून तुम्ही बेजार आहेत, घेतलं का माझ्या चोखोबाऱ्यानं? ऐका म्हणल्या, आज देते. मी मांडीवर हात आणला, त्या कशा आणत्या? आज देते म्हणे, आज चोखोबाऱ्याला श्रीमंत करते. माणिक नावाचा माणूस नाही, माणिक नावाचा एक धातू आहे. हो, षडवैरुण्यापैकी एक. हिर्या मानिका पाचू भवे, या सगळ्या षडवैरुण्य असे जमा केले आणि 15 लिटर पाणी बसल अशी घागर होती. त्या घागरीत लिपणे सरे हिरे टाकले, माणिक टाकले, पाचू टाकले, बंद टाकले, मेखळा टाकल्या. हो, कशाला म्हणतात हिरे? मी रात्री हिरा सांगितला. अमावस्याच्या रात्री 15 फूट वाढलेल्या उसात सूर्याच्या काही अंशाचा प्रकाश पडतो. ज्या हिऱ्यात त्या प्रकाशाची ताकद आहे त्याला सुप्तजय नावाचा हिरा म्हणतात. आणि अशा हिऱ्याची गणना कोटी, अब्ज, खर्व, निखर्व, शंखू, पद्म, अर्बुज याच्यात नसती. त्याचं गणितच करता येत नाही, इतकी त्या हिऱ्याची किंमत. आणि अशी हिरे अर्धी घागर भरली, अर्धी घागर, अर्धी अर्धी. बरं, मी हे वर्णन करायलो म्हणजे माझ्या सासरवाडीतलं करायलो का? एक जण म्हणला, हे आम्हाला पटतच नाही, उडी हान पात्रावून. तुला पटत नाही त्याला मी काय करू? मी म्हणायलो का आमच्या सासरवाडीत दिलं म्हणून? एका संतांचं वर्णन करायलो, हे मानावं लागेल का नाही? पण काही लोकायला संतांचं वर्णन केलं पण पोटात डबा उठवतो. येडेवण नाही केलं पाहिजे, असे लय अधिकारी लोक होते. आणि गरुडाला सांगितलं, गरुडा ती घागर लिंबाखाली नेऊन ठेव. चोखोबरायचं काम, गल्ल्या झाडायचं, रस्ते झाडायचं काम होतं. चोखोबरायचं रस्ते झाडायचं. पलीकडचा मुद्दा सांगू का? चोखोबरायनी रस्ता झाडायचा पण उलटा झाडीत होते. रस्ता झाडून त्या ह्याच्याकडे वाढायचं. झाडलेल्या रस्त्यावर चालायचं नाही वारकरी बाबा. चोखोबरायचा पाऊल जर त्या रस्त्यावर उमटला तर माणसं दगड हानीत होते. पाऊल पुसून टाकायचा, पुन्हा थुकायचं असेल तर गाडग्यात थुकायचं. काय बिकट परिस्थिती असेल.
भक्त कोणाला म्हणायचं याच्यावर चाललो. किती टाइम झालाय? बर आलं जवळ आपलं, काय ताण नाही. आली ना पैठण पस्तूर एसटी आली, आता थोड्या वेळात येते बस स्टँडला. नाही ताण घेऊ नका, वाढीतो हे आता बसूनच गरम व्हाले. हे गरुडा जी टेक ती घागर लिंबा खाली नेऊन गल्ल्या झाडायचं काम आटपलं. सोयरा जी येतो मी. तितक्यात मुलगा तिकून आला, त्याचं नाव कर्ममेळा. बाबा निघाले? हो बाळा चाललो भजनाला. कोणाला म्हणायचं कर्ममेळा? हा झाल्या झाल्याच भजन करीत होता. उपजताची कर्ममेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. महाराज झाल्याबरोबर ज्याच्या जिभेचा शेंडा विठ्ठल विठ्ठल म्हणत होता, हा चोखोबरायचा मुलगा होता. काय वैभव असेल या वारकऱ्यांचं, काय पात्रता असेल, काय योग्यता असेल या लोकांची. हा काय पात्रता. आम्ही भजन म्हणतो तरी तंबाखूचा बॉखना आणि चालू भजनात काढ इथून घोंगडी खाली. वा 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 वा, तुला चंद्रभागेत खड्डा करून दाबलं आणि वरून जी शिबी घातली तरी तू उद्धार नाही. विठाला विठाला मागच्या उन्हाळ्यात आमच्या इथं भागवत होतं ना, आपण कुठं हिंगोलीहून कीर्तन करून आलोत आणि आमची पंगत होती त्या दिवशी. पंगत म्हणजे मीच देल ती. आणि काय नावलाची गोष्ट, देवीचं तेल देवीला आणि भोते आला घाईला. म्या पंगत देणं काय पन्हाळा वाटा आलं आणि मोरी वाट गेलं. म्या कुठं रानातल्या पैशाची काय, तुमच्यात पाकिटायची पंगत. पण पत्रिका नाव खपक्या गिरगावकरांची पंगत. अहो माणसं काय झाले माहिती का, ज्यानं कष्टातून पंगत दिली त्याचं कोपऱ्यात नाव. हो आणि एखाद्या यडगळानं 1.5 छटाक जिरे द्यावा, हेडिंगला नाव. यांचे 1.5 छटाक जिरे फोकण्या कुठला. विठाला विठाला बॉल म्हणलं चला संध्याकाळी जायचं पंधरशे पंक्तीला जाऊ. तितक्यात भागवताची इंटरव्ह्यू झाली. तर मी म्हणलो भागवतकार कुठे गेले असते वगैरे वगैरे, शुगर गिगर असेल. नाही म्हणले स्टेजच्या माग आहेत. तर स्टेजच्या मागं जाऊन भागवत्या बिडी ओढू लागला. अरे म्हणलं आपला मंडप पेटन न रे. हे बिडीसाठी जर इंटरव्ह्यू करायला आणि याचं भागवत जर तुम्ही ऐकतान तर चौकून गावाला कुपाटी लागन न रे. असा भागवतकार आणीत असतेत का गावात कुठं. विठाला विठाला गरुडा नेऊन टेकती घागर, टेकली घागर. पण बायकांचा स्वभाव कसा असतो माहिती आहे का, चतुर स्वभाव असतो बायकाचा. बायकाचा स्वभाव आता काळ बदलला महाराज. माझ्या लहानपणी दसरा काढ्याच्या नंतर गाडगे धुत होत्या ना, तर उतरण लावली ना तर बायका अशा हाडसून पाहायच्या. वरच्या गाडग्याला हात लावायच्या, बुडा लोक ओढायच्या. ते डुक 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 केलं की नाही पडले की माझ जमलं बघ. अशा कोणत्याही गोष्टी हाडसून, बाई हाडसून पाहिल्याशिवाय कामं सोडित नव्हत्या. चतुर बायका होत्या, सात्विक होत्या, सदाचारी होत्या, पुण्यशील होत्या, पावन होत्या. लक्ष्मी होती ती. लक्ष्मीने सांगितलं गरुडा देऊन घेत नाही आणि आता फसून द्यायचंय. तर चोखोबराय जर नाही आले आणि बाळ्यात जर त्या लिंबाखाली गेला तर मेला मालदार होईन. गरुड म्हणला ही चोच का 1.5 फुटाची आहे. एका टपक्यात तर बाळू महाराजाचं डोकं फोडीन इथं आल्यावर. नाही आमच्यावर घेतल्यावर लय तुमची खसखस पिकती. तुम्ही लय एकनाथ महाराजाचे चुलते आहेत का. हा तुमचे चेहरे पाहिल्यावर कळत आहे तुम्ही किती बांध कोरितात. हा विठाला विठाला योगाशाला. खबरदार जर कोणी घागर नेली तर भक्त म्हणावे तयाशी सांगायलो. गरुडान घागर ठेवली ना आकाशात गिरटी घातली. सूक्ष्म रूपात कोण येत आहे. चोखोबर आहे घरून निघाले. कर्ममेळा ए सोयरा येतो, भजनाचा टाइम झालाय. उत्तरेश्वर बुवा निघाले. ते चंद्रभागेत आले, हातपाय धुतले. काठावर येऊन पंढरपुरातल्या मालकाचा कळस दिसत होता, तिथं प्रणाम केला आणि लिंबाकडे चालले होते. तर लिंबाकडे जात असताना 200-400 फुटाहूनच चालता चालताच थांबले आणि गालाला हात लावला. अरे कोण घाण टेकली रे लिंबाखाली.
काय घाण ठुली ती लिंबाखाली. हरा काय वास आलाय त्या घाणीचा. आणि तशा घाणीत आपल्याला भजन करायचंच नाही. हे गरुड ऐकायलाय वरून. गरुड म्हणला ज्या हिऱ्याची किंमत करता येत नाही, ज्या माणिकची माणिक माणूस नाही हा, पुन्हा ध्यानात ठेवा. हो, माणिक माणूस नाही, माणिक नावाचा एक षडवैरुण्य, हे ध्यानात ठेवा. अरे अमूल्य किमतीचा पाचू आणि याला घाण म्हणते चोखोबर आहे. काय हाणून घ्यावं काय व्यक्ती पुढं. चोखोबर आहे न लिंबाखाली जाऊन तर घागर घ्यायचा हा विषय सोडून द्या सज्जनांनो. त्या लिंबाखाली जाणंच बंद केलं. चंद्रभागेच्या कडेला भयानक ऊन तापलेलं. दुसरीकडे बसावं तर ते ठिकाण अशुद्ध होईल, लोक मारतील. उन्हात बसले भजन सुरू केलं. दिवस माळाल्यावर गरुडानं आवाज दिला, आई साहेब ते घागर देत नाही. आण बाप्पा बाळू, आपले गरुडा आण रे. बाळूल नाही तर उत्तरेश्वर महाराजाला गौसन बापा घेऊन येते घागर. गरुडानं ती घागर पुन्हा घरी आणली. घरी विटेवरच्या मालकानं लक्ष्मीला विचारलं, दिली घागर? बाई घेतली नाही घागर, घेतली नाही. 5-6 दिवसाच्या नंतर विटेवरचे मालक विटेवरच्या मालकिनीला आणि गरुडाला घेऊन चंद्रभागेच्या तीरावर गेली. दुपारची वेळ आहे आणि चंद्रभागेच्या पात्रातून दाखिलं लिंब बघा. लिंब जळून राग झालता. लिंबाचे पानं गळून गेले. निष्पर्ण काळा ठिक्कर लिंब पडला होता. पंढरपुरातले मालक गरुडाला आणि लक्ष्मीला घेऊन लिंबाखाली गेले आणि देवानं लिंबाला विचारलं, का जळाला? ज्या साधूनं माझ्या खाली बसायचं टाळलं आणि तुम्ही ही घाण आणून टाकली म्हणून मला वाटलं नाही, म्हणून मी जळून गेलो. सिद्धांत ऐका. या लिंबाखाली बसणाऱ्या वारकऱ्यानं तर धनाला हातच लावला नाही, पण ज्या वारकऱ्याची संगती ह्या झाडाला झालती त्या झाडाखाली द्रव्य ठेवल्याच्या नंतर झाड जळून जाते. इतकं झाड वैराग्याच्या टोकात येते वारकऱ्याच्या संगतीत. तर त्या चोखोबरायचा अधिकार किती मोठा असेल. म्हणून बराय भक्त त्या वारकऱ्याला म्हणतात, भक्त मनावेतयासी, भक्त नाही घेतलं चोखोबरायन. भक्त मनावे तयाशी. अष्टादश संतांना एकत्रित उभं केलं. पंढरपुरातल्या मालकांना विचारलं, का घेत नाही? वडिलाची रीत जाणत, वडिलाची रीत जाणत, काही मागणे आम्हालोचित, काही मागणे आम्हालोचित, वडिलाची रीत जाणत, वडिलाची रीत जाणत, वडिलाची रीत जाणत. मागच्या लोकांनी काही मागितलं नाही घेतलं नाही
म्हणून आम्ही देवाद्रव्याचा शिकार करत नाही. सोने रुपे आम्हा मृतिके समान, सोने रुपे आम्हा मृतिके समान, सोने रुपे आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खरे, माणिक पाषाण खरे, माणिक पाषाण खरे, सोने रुपे आम्हा मृतिके समान. याच्या लय लांबचे लोक आहेत ते, आणि या लोकांना निळोबारे मानतात. मागचे लोक सुद्धा तसेच वागले. मागच्या त्रेतायुगामध्ये पंढरपुरातले मालक रामा अवतारात भगवान प्रभू रामचंद्र होते. पंढरपुरातले मालक. कमी नाही करीत कीर्तन, ताण घेऊ नका. तुम्हाला जवरक कळा लागत नाहीत का गुडघ्याला तवरक बसतो. भगवान प्रभू रामचंद्र वनवासात आहेत, आणि वनवासात मालकीन हरवली. मालकीन म्हणजे पैशाची मालकीन सीताईसाहेब हरवली. किती दुःख वाटलं असं मालकाला. हे सगळं निमित्त मात्र आहे. लक्ष्मी हरपीनं काही इतकी सोपी गोष्ट आहे. आणि कोणाची माय येली लक्ष्मी न्याला, इतकी सोपी आहे का ती सांभाळणं? हा, या साध्या सांभाळणं सोपं नाही. लक्ष्मी सांभाळता येत असती वे. एका माणसानं बायकोला 15,000ची साडी आणली, पैठणी. 15,000ची पैठणी आणली. घरी नेली. पप्याची माईल म्हणला, अगं ए सगुना, ए सगुना. नाव सगुना पाहती कवाडाकडून चलती भिताडाकडं. ए सगुना, 15,000ची साडी पैठणी आणली, नेसाव का नाही? लक्ष्मी सांभाळणं इतकी सोपी आहे का ती सांगायला तुम्हाला? आणि ती 15,000ची पैठणी आणली, नेसाव ना. शेजारणीकडे गेली म्हणली, बाई भागीरथी बाई, यमुनीच्या बापानं हो नाव आहे त्याला, मालक म्हणावा. काय जीबीला इचुड सुदेत जावा असं नाही म्हणलं पाहिजे. लय शेड्या संसारातलं कामच लय बेकार हो. मला आता कळलं. मला आधी माहीत असतं तर मी संन्यासी झालो असतो. पण आता काय चौकून इचकलं ना, आता नसतंय. चय जाळ पेटला ना, असं कसं जाता येईल ते सोडता येत नाही. नाही नाही जमत नाही. संसारात फक्त 2-4 वर्ष मजा असती. एक बाब्या होस तर. बब्यान बबी व्हायच्या आधी बब्याची मा इतका जीव लायते. घेता का चहा? दूध घेता का? तुम्हाला ॲसिडिटी झाली असेल नाही का, मी काळा चहा करते. रोगर पण देऊ नकोस, मुकाट्या बसतो. लय जीव लावतात, लय जीव. आणि एक बब्या झाला की अर्ध प्रेम बब्याच्या बापावर, अर्ध प्रेम बब्यावर. आणि बब्याचं लग्न झाल्यावर बब्याला बब्या व्हावा, अर्ध प्रेम नातवावर आणि आठवं प्रेम बब्यावर. बब्याच्या बापाच्या आणि कुत्र्याच्या भाकरी संगच. कशा असं त्यात बघाल. लय संसारातलं काम लय जावगडे. सगळ्या जुन्या माणसाला कळालं, ते हसलेत नाही. त्याला माहीत झालं हे इतकं विचित्र काम असते. 15,000ची पैठणी भागीरथी बाईल दाखिले. भागा माय, यमनीश बापान पैठणी आणली. आणि ती भागीरथी अशीच वचकट. म्हणली, माय 15 दिले का ग? आणि बुट्या कशा गोचडावानीच होता. पुन्हा थत्तर घेऊन घरी आली. काय बुट्ट्या सऱ्या गोचडावानीच आणल्या. भक्त म्हणावे तयाशी सांगायला. हे काय होतं माहितीये का, कोण्याच माणसाला कापसाव पैसे खर्चून फवारा करा वाटत नाही, पण आळ्या मरत नाहीत ना. म्हणून हे मध्ये लागत हो जर आम्हाला माहित आहे ना. हो हो हो. याच्या सगळ्याच्या बनिली काड्या तर 10% छाती सुपडावानी दिसत असत्या. काय करा, काय करून इकडं वढायचे तिकडं. पुन्हा 5,000 टाकले, पैठणी बदलून आणली. कस्तुरीकडे घेऊन गेली. कस्तुरा काकू 20,000ची पैठणी. बाई बुट्ट्या चांगल्या चांदणीवानी आहेत ग, पण सुत कसं गोदड्यावानी. अरे बाप, कायच करावं बघा. पुन्हा 5,000 टाकले, पैठणी बदलून आणली.
शेवंताबाईकडे नेली. अहो नेऊ द्या शेवंताकडे, पण शेवंतीला एकच गुलूप होतं ना. गुलूप नाही कळाल तुम्हाला? एकच गुलूप. बाई धोत्रावानीत नक्की आहे. दृष्टांत संपला. ह्या जरी इतक्या बेजार करतात तर लक्ष्मी नेणं सोपी आहे का? काय मावेली का लक्ष्मीने आला? हा, रावणानं काल्पनिक सीता नेली वारकरी बाबा. ज्या दिवशी लक्ष्मणानं अग्नीची रेषा मारली त्याच रेषेत लक्ष्मी सीता अदृश्य झाली. आणि रावण मारल्याच्या नंतर अग्नीत दिव्य दिलं, त्या दिव्य अग्नीतूनच सीता निघली. काय टप्पर आहे त्या रावणाची सीतेला हात लावायची? आणि उपयोग तरी काय होता? सीता ज्या ठिकाणी बसल्या ती जागा 100 फुटापर्यंत राम राम म्हणत होती. सीतेच्या जवळ रामाच्या व्यतिरिक्त कोणी गेला की त्याचा काम शिल्लक राहत नव्हता. इतका अधिकार होता सीतेचा. काय नेऊ शकतंय कोण? काल्पनिक नेलं. तुमच्या आमच्या करता रामायणाच्या प्रत्येक शेवटी महर्षी वाल्मिकांना लिहिले, लीला नाटकाधार. लीला नाटकाधार हे सगळं निमित्त आहे. लिहिलंय त्यांनी, त्याकरता जगाच्या मालकाला वागावं लागलं. आणि या मालकिनीचं हरण झालं काल्पनिक. तुम्हाला दाखवायचं याच्याकरता वानरांच्या फौजा घेतल्या. 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगूळ सोबत घेतले. कधी सोबत घेतले? याच्यासाठी युद्ध करावं लागलं, वाली मारावं लागला. सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं आणि त्या वालीचा पुत्र प्रभूच्या सोबत सैन्याचा पक्षप्रमुख सेनापती पद दिलं वालीला. आपला अंगदाला, वालीच्या पुत्राला. आणि अंगद प्रभू रामचंद्राच्या पक्षाचा सेनापती. एका ठिकाणी असं झाड होतं. दुपारची वेळे बसले प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, मारुतीराय बसले. आणि प्रभू रामचंद्राने मारुतीरायला सांगितलं, हनुमंता बाबा वालीला मारलं आणि किष्किंधा सुग्रीवाला दिली, पण वालीला मारलं तरी वालीचा मुलगा माझ्या पक्षात आला. आता आपण रावण मारल्यावर लंका त्याला देऊ. रावण मारल्यावर लंका कोणाला देऊ? अंगदाला देऊ. तर मारुतीला लय हुशार होते. खेळिया माझी हनुम्या शहाणा. सगळ्याच गोष्टीत बुद्धिमतान वरिष्ठम. अत्यंत भक्तीच्या बाबतीत इतकं टोक होतं. काय भक्तीच्या त्या वाटा आणि मज दाबाव्या सुभटा. तुकोबर आहे मारुतीरायला भक्तीची वाट विचारत होती. इतके भक्तीत अग्रगण्य होते मारुतीराय. आणि पैठण मधले मालक तर म्हणले ते शिरोमणी आहेत. हो, सर्व भक्तात श्रेष्ठ श्रेष्ठ येऊनी जन्मला मरकट. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट. एवढी ताकद त्या मारुतीरायला. आणि त्या मारुतीरायने सांगितलं, देवा आम्हाला कशाला उग पळायला विसत्या? तुम्हाला वांगदार लंका द्यायची, तुम्ही बोला, मला कशाला मध्येच चला. भगवान म्हणले, अरे ते तुझ्या कुळातलं आहे त्याच्यामुळेच नाही बाबा, ते तुम्ही तुमचं बघा. हो बघा, तुम्ही तुमचं ठरवा. अंगदाला बोलून घेतलं मारुतीरायला. बल्लय तुला अंगदा, तुझ्या बाबाला मारलं, किष्किंधा सुग्रीवाला दिली, पण रावण मारल्याच्या नंतर रावण मरेपर्यंत आपल्याला सीता देत नाही. त्याला मारावंच लागन. आणि त्याला मारल्याच्या नंतर लंकेचा राजा तुला करतो. अंगदाचा असा पारा चढला, डोळे लालबुन झाले, मुठीच वळू लागला आणि दातो खाऊ लागला. देवा काय बोलता म्हणे? काय कळतं तुम्हाला? कोणाला बोलायले वाक्य? कोणाला देता लंका? कोण बसलं त्या लंकेवर? बापरे, माणसं इतकी बेईमान. 15 दिवस एक जणाच्या गाडीत फिरतील, त्याचाच बिल्ला खिशाला लावतील, त्याचा झेंडा घरावर लावतील, त्याचाच झेंडा गाडीवर लावतील. उद्या मतदान म्हणून संध्याकाळी एक सुटकेस आणून देतो, शिक्का चौथ्यालाच हाणते. आणि पुन्हा म्हणते, आमच्या साहेबानं आपलं ऐकलंच नव्हतं, तुझ्यामुळंच साहेब पडा रे, तुझ्यामुळंच साहेब पडा. तो इतका पापी आहे. अरे दुरण जर फुटका घेतला तर वरण गळाल्यावर भातात जाते. हे माणसं इतके फुटके येतं, यायचं वरण नदीत जातं. ते अंगद होते. अंगद कोणाला बोलायले म्हणे? हा, कोणाला लंका देता? लक्ष्मण म्हणले, यार काय बोलायला तू? अख्खं जग पैशाच्या मागे, लंका घेणं इतकी सोपी आहे का? म्हणलं तुम्हाला अवघड, मला काय अवघड आहे? आणि कश काय सोपी आहे?
अहो रावण मारणं इतका सोपा आहे का बिभीषण? आमचे लक्ष्मण म्हणले तर अंगद म्हणले लहाने मालक रावण मारणं सोपा जरी नसला तरी तुम्हाला नसल, आमच्यासाठी रावण मारणं काय अवघड नाही. आणि तुम्ही रावण मारून लंका देणार आहेत ना, तर तुमच्या दोघायच्या रावण मरतू का? अंगदानं ते बोलण्यात लयच हुशार होतो, म्हणून तर बोले गोड गिरा बिभीषण बरा. हो, अंगद अत्यंत शिष्टाईच बरा. हा, त्याच्यामधलं इकडचं सोडून द्या. वालीच्या कुमारा धाडा सुवर्णपुरा, त्या अंगद अत्यंत चतुर होता, शिष्टाई करता, गोड होता. हे श्लोक म्हणतात ना काही काही, मी रात्रीच सांगितले. काही श्लोक हो, काही श्लोक. लाल दोऱ्याचं काढीन पाणी, तुला टांगीन बेंडकुळी वाणी. निब्बर काठीनं बसायची जागा हाणायला पाहिजे, असे श्लोक म्हणतो का सुंबळ्या पंक्तीला? असे श्लोक असतात. अहो श्लोक कशाला म्हणत असतात? काही म्हणत असतात का कुठं बी? काही माणसं अभंग जरी तुम्ही पंक्तीला म्हणला तरी तो अभंग कशा करता वापरलेला आहे. काही उपदेशपर प्रकरण आहेत, वेगवेगळी प्रकरण आहेत, ते कुठेही म्हणत नसतात. संप्रदायाचा अपमान येतो. काही पाठ असल्यावर तसं म्हणत असतात. एकदा कालेचं कीर्तन सुरू आणि भगवान गोपीच्या घरी गेले आणि भगवान वापस आले तर यशोदेने विचारलं कन्हैया का आला? म्हणे गोपी घरीच नव्हती. एका भजन्यानं लगेच प्रमाण म्हणलं गवळा. मग त्यांच्या इतका हुशार नाही का गरुड? गरुडाला का लावता येत नाही बुक्का? ब्रह्मांडाच्या मालकाच्या लक्षात आलं फैज घालण्यात मजा नाही. थोडासा आवाज, थोडासा. हे सभामंडपानं थोडंसं होतंय आणि त्यातली त्यात काय झालं, वातावरण सर्दीचं आहे ना, त्यानं पण कधी कधी होतं, याला सर्दी होती थोडीफार. चांगले आहेत ते साऊंड, जुबलीचे येतं. मला शिक्षण कमी आहे पण असं फिरू फिरू मी पण पाठ केली ती इंग्रजी थोडीफार. योग असा आला, देवानं लक्षात घेतलं आपण किती जरी उत्तरं दिले तर प्रत्युत्तर आपल्याला परत मिळणार आहे. भक्त कोणाला म्हणायचं? विनोद नाही सज्जनांनो. जगाच्या मालकानं लक्ष्मीला काहीच न बोलता दोन्ही डोळ्यातून पाण्याचे थेंब गालावर आले. आईसाहेबांनी हात जोडले. मालक, मी गरुडाला पाठवा म्हटल्यावर तुम्ही रडता? नाही लक्ष्मी, गरुडाला पाठव म्हणल्याबरोबर मी रडत नाही ग, पण त्या वारकऱ्याला बुक्का लावल्याशिवाय मला समाधानच नाही. त्या वारकऱ्याचं नाव होतं वारकरी बाबा श्रीमंत श्री चोखोबराय. या विश्वाच्या पाठीवर भजन झाल्याच्या नंतर जर बुक्का लावायला चोखोबरायला कोण जात असेल तर पंढरपुरातला मालक जात होता बुक्का लावायची. ठीक आहे, आईसाहेबाने विचार केला आपले मालक भावनिक झाले तर आपण यांना काही शिल्लक बोलणं उचित नाही. पण बाईनं लक्षातच ठेवलं. बाई म्हणजे विटेवरच्या मालकीन लक्षातच ठेवलं. भगतेच एके दिवशी यायचा भक्त किती त्याग येतो. बुक्का लावून आल्याच्या नंतर भगवंताची दुपारची जेवणाची व्यवस्था, वा छान आवाज, नैवेद्याची व्यवस्था झाली. भगवान जेवायला बसले. आईसाहेबांनी विचारलं मालक एक विचारू? अवज्या भक्ताला बुक्का लावायला जात असताना मी अडवलं तर तुमच्या डोळ्यातून पाणी आला, असा तो भक्त आहेच कसा? आहे कसा? तर विटेवरच्या मालकानं सांगितलं त्याचं भक्त पण मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. विधाता म्हणजे ब्रह्मदेव, ज्यानं सृष्टी निर्माण केली. कुलाल हाडाचा बाप आढाचा अखंड मडके घडीतोरे, हे 3.5 हाताची घरं तयार करायचा कारखाना ज्याच्याकडे, त्याच्याकडे त्याचं भक्तीचं टोक मोजण्यासाठी तराजू नाही. काय सांगू मी तुझ्याकडं? आपांपती भयनी राती जायो, तरुवर शाखा भयंजनो, अब्रो भयतति शाखा उन्मयो, नीती भयायन शास्त्र सुधो. पूर्ण समुद्राची शाही केली. जेवढे तरु असतील झाड त्या फांद्यांची लेखणी केली. आकाशाची आणि पृथ्वीचा कागद केला तरी ते भक्तीचं औदार्य संपत नाही. आणि म्हणून मी त्यांना बुक्का लावायला जातो.
मला दाखवता त्या भक्ताचं घर. भगवंतानं सांगितलं, गरुडा यांना घेऊन जा, चोखोबारायचं घर दाखवा. भक्त म्हणावे तयाशी. कोणाला भक्त म्हणायचंय? मोठा गंध लावतो म्हणून भक्त? गळ्यात माळ घालतो म्हणून भक्त? पांढरे कपडे घालतो म्हणून भक्त? पांढऱ्या कपड्यानं जर भक्ताच्या यादीत आला असता तर बगळ्याचा नंबर पाहायला लागला असता. सांगा, बगळ्याच्या पंखा इतके पांढरे कपडे कोणाची बायकोत होती? बगळ्यानं आंघोळ केलेली पाहिली का? बगळा का गावरान तू पण तांदळाचा भात खातो का? बगळा बारकाले उंदर खाय. कोणी दारे धरायला, मासे तर खातोच, पण दारे धरायला लागल्यावर ते पाणी भिजत असताना जे किडे येतात का महाराज, ते किडे पण बगळे. नांगरताना पण ती नवीन जमीन नांगरली ना, त्याच्या मागं बगळे. शेतकरी आहे मी, है का नाही? तुम्ही पुन्हा शेतकरी, तुम्ही काय पाकिस्तानमधून थोडेच आले, तुम्हाला माहीत आहे ना. पण काही 2-3% हरामखोर असे आहेत त्याला बांधच माहीत नाही. ते आयत्या ते साखरेच्या पोत्यातले मुंगळे 72च्या दुष्काळात त्याच्या बापानी मिलू खाल्ले, बरबडे खाल्ले, यायला प्रॉपर्ट्या कमवून. आपल्याला बाण माहीत नाही मुख्यमंत्र्याचा चुलता कुठला. आणि बायकोच्या फॅरन लवलीसाठीच नदीच्या कडीचं ढेलं इकलं. ह्याला काय माहीत होणार आहेत बांध? तुमच्या गावात नाहीत तशी माणसं, आमच्याकडे सांगायलो मी. 2 घंटे आपल्याला कशाला आगावपणा करायचा आहे का नाही? एखाद्यानं जर आपल्याला घर राहायला दिला असेल तर त्याच्या भितडाला कुठं बी खिळे नाही ठोकायचे, ते काढून देत असते. 2 तासापुरतं यायचं गाव आपलं घर आहे, हिशोबात राहा. विठाला विठाला धवल कांती तेजो भयो साधुत्वस्त तेव चंबकास्विजायता क्रिया. पांढऱ्या कपड्यानं जर साधुत्व आलं असतं तर बगळ्याचा नंबर पाहायला लागला असता. गंधानं जर साधुत्व आलं असतं तर आपण गंध कधी लावतो? कळाल्यावर. आणि कळायच्या आधी आपल्याला कोण लावते? आपली आई गंध लावते. वडील सात्विक असतील तर ते लावतील. वडील कधी कधी गंध लावत असताना नातवाला मुलाला गंध लावतात. कळायच्या आधी आपल्याला गंध नाही लावत नाहीत. आपण जन्माला आल्याबरोबर गंध असतो का? आपल्याला नाही. असे काही शेळ्याला बोकडे येतं, अशा काही शेळ्याला बोकडे येतं झाल्या झाल्या टिके. हो, आणि ते टिका बोकड्या 3-3 लाखाला इकतो. आणि त्यातली त्यात तो चंद्रा असला पाहिजे. मुसलमानाची माणसं हो, अहो 1.5 कोटीला बोकड्या इकला. 1.5 कोटीला बोकड्या. हो, आणि बरेच बोकडे असे डिजिटलवर चमकायले, त्याला चंद्री भेटणं. पाहुणे रावणे कदरले त्याचे, मोबाईल जाम झाले याच्या बायडाट्यानं, तरी कोणताच पाहुणा याला चंद्री देणं. आणि बोकड्या 1.5 कोटीला इकला. त्याच्या डोक्यावर असा चंद्र होता. चंद्र ती मुस्लिम समाजाची माणसं त्याला पैसे देतात. अहो गंधानं जर माणूस साधूच्या यादीत आला असता तर बोकड्याचा नंबर लागला असता. हाले माहितीत ना तुम्हाला? म्हशीचे पोर चंद्र हाल्या, चंद्रे चंद्रे हाले असते हाले. हे तिलकानं तुझं साधू नाही. आमची तर एक माणूस इतका गणगुळी लावायचा, इतका गणगुळी लावायचा, दाबू दाबू बुक्का बसायचा. इतका दाबू दाबू कपाळाला गल पडली, तो मंदिरात झोपल्यावर त्याच्या कपाळावर पुरं गोट्या खेळायची. आणि तो मटका लावण्यात 1 नंबरचा होता. मागच्या हप्त्यात मेला बघा, आमच्या गावातला आहे. तुम्हाला काय करायचं त्याच्यावर? तुमचं हीच काय लोक मी, ते आमच्या गावातला आहे. गल पडली गण लावू लावू गल गल गल, पण ते मटक्याच्या बुत्तीवर नंबर 1चा जात होता. काय किंमत आहे त्या गंधाला? वरच्या अलंकाराला किंमत असते का? त्यानं साधूच्या यादीत येत असतं का? बाईनं कुंकू मोठं लावा का नवऱ्याला जास्त मानाव? हा, आहे का नाही? आमच्या इथली आमतिकी 1/2 किलो कुखाचं पिठलं करीत होती. ते तसं कोरडं बसत नाही ना, म्हणून 1/2 किलो कुंखाचं पिठलं करायची, कुखाचं पिठलं कपाळाला लावायची. 5 छटाक कुखू. हो, आणि दाशाच्या बापाला म्हणायची तू पिठलं करण चपाती मला वाढ. अरे बापरे, म्हणलं हिला पैठणच्या तळ्यात टाका, हिला खाल्ल्यावर माशा तरी सुधरत्यान. काय कामाचं.